सिडकोच्या कोस्टल झोनला साहेब आता विरोध होत आहे. मनसेने देखील याला विरोध केलेला आहे. नेमकी तुमची भूमिका काय आणि आपल्या नेमकं कशासाठी त्याला विरोध असणार आहे? नाही, आतापर्यंत ना पूर्वीची सिडको आणि आत्ताची सिडको याच्यात आपल्याला खूप फरक दिसतोय. कुठल्या तरी सिडकोच्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून एक सुपीक आयडिया येते आणि त्याला वाटतं की इथे कोस्टल रोड व्हायला हवा. नेरूळ आणि बेलापूरला असाच 150 कोटीचा जेट्टीचा प्रोजेक्ट झाला. आज त्याचा काय उपयोग होताना दिसतोय? कोस्टल रोड तुम्ही जर खारघरवरून नेरूळपर्यंत आणताय तर त्याच्यामध्ये सेक्टर 15 जो बेलापूरला आहे तिथल्या रहिवाशांनी आणि स्वतः नवी मुंबई महानगरपालिकेने 70,000 झाडं लावलेली आहेत. मग ह्या 70,000 झाडांची आपण कत्तल करणार आहात आणि मग तिथून तो विकास होणार आहे. पर्यावरणाचं नुकसान करून हा कोस्टल रोड नवी मुंबईकरांना हवा आहे का? या संदर्भातल्या सूचना, या संदर्भातल्या हरकती आपण तिथल्या नवी मुंबईकरांना विचारल्यात, बेलापूरकरांना विचारल्यात, नेरूळकरांना विचारल्यात की फक्त अधिकारी ठरवणार इथे कोस्टल रोड व्हायला हवा? मी काल दिवाळे गावात ह्या परिवर्तन यात्रेच्या दरम्यान गेलो होतो. आम्ही बेलापूर दिवाळे गावात होतो. मी पाहणी केली. दिवाळे गावातून सुद्धा हा कोस्टल रोड जाणार आहे, जो नवीन रूट त्यांनी ठरवलेला आहे सिडकोने. जर दिवाळे गावातून जाणार आहे तर तिथला आमचा जो मासेमारी करणारा जो कोळी बांधव आहे त्याने काय करायचं? म्हणजे त्याची मासेमारी बंद होणार. अगोदरच त्याची मासेमारी जो जवळच एअरपोर्ट आणलाय त्याच्यामुळे अर्ध्यावर आले. अटल सेतूपर्यंत तिथले कोळी बांधव जायचे. आज अटल सेतू झाल्यामुळे तिथल्या जवळपास त्या पिलरच्या कोस्टलचे अधिकारी जाऊ देत नाही. जर हे झालं तर जे कोस्टलचे अधिकारी आहेत हे दिवाळे गावातल्याच लोकांना त्या पिलरच्या नजदीक पण जाऊ देणार नाही आणि आपोआप मासेमारी बंद होईल. म्हणजे आपसूक आमच्या कोळी बांधवांना तुम्हाला रिक्षा चालक म्हणून बघायचंय, त्यांच्यावर उपासमार आणायचे. हे सगळं नुकसान करून कोस्टल रोड हवाय कोणाला? झाडं पण वाचली पाहिजेत, आमचा कोळी बांधव पण वाचला पाहिजे, त्याची मासेमारी व्यवसाय जो तोही वाचला पाहिजे. आपण दुसरा पर्यायी मार्ग निवडा. जर नसेल तर लोकांकडून हरकती सूचना घ्या, लोकांकडून पर्याय घ्या. जो आमचा इथला कोळी बांधव आहे तो जास्त सांगू शकतो की नवी मुंबईकर काही कमी ज्ञानी नाहीये ना. पण सिडकोच्या इंजिनियर, सिडकोच्या अधिकाऱ्यांना वाटतं तर या कोस्टल रोड जर अशा पद्धतीने जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला निश्चित विरोध असेल. कुठल्याही परिस्थितीत हा कोस्टल रोड आम्ही होऊ देणार नाही. सिडकोच्या वेळी मी सांगितलं होतं सिडको एमडींची गाडी आम्ही येऊ देणार नाही वाशी टोल नाक्याच्या पुढे. मी आत्ता सांगतोय की बेलापूरमधून सिडको एमडी साहेबांची गाडी आम्ही वाशीपर्यंत येऊ देणार नाही, एवढं नक्की. निश्चितच आपण पाहिलं असेल की कोस्टल झोनला आता मनसेने विरोध केलेला आहे आणि त्याने एक मोठी भूमिका घेतली की आम्ही या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना येऊ देणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा नवी मुंबईमध्ये गाजणार आहे. तुर्तास मनसेने इशारा दिल्यानंतर सिडको प्रशासन काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.